आणि यानंतर थेट जाऊयात विधान परिषदेमध्ये सध्या शशिकांत शिंदे बोलतात। त्यांचं महत्त्व काय याच्या संदर्भातली चर्चा होते। मला एवढंच सांगावंसं वाटतं की आता राजकारणाच्या पातळीचा रंग जर बघितला गेला तो दिवसेंदिवस हा इतक्या खालच्या स्तरावर गेलेला आहे की पदाची गरिमा किंवा पदाचा मान हा सुटून लोक पाहिजे त्या पद्धतीने टीका करतात। निवडणुका होऊन जातात, पण निवडणुका गेल्यानंतर त्यावेळेला जे काही वक्तृत्व होतं त्याचे पडसाद हे अधिकारापर्यंत येतात आणि त्याची चर्चा सभागृहामध्ये होते। मला सांगावंसं वाटतं की मध्यंतरीच्या काळामध्ये असे आरोप एकट्या सभापतीबद्दल होत नाही, पण तो असे आरोप मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान असतील किंवा लोकप्रतिनिधी बाबतीमध्ये सत्तेमधली माणसं सुद्धा आणि सत्तेच्या विरोधातली माणसं सुद्धा सातत्य करतात। मग हा हक्कभंग एका व्यक्तीने केलेल्या वक्तृत्वाबद्दल असेल तर त्याचा नियम सुद्धा केला पाहिजे, त्याचा कायदा सुद्धा केला पाहिजे, याच्यासाठी आचारसंहिता केली पाहिजे। आपण दरवेळेला कार्यशाळा घेतो। एक दिवस प्रवीणजी संसदीय कार्यमंत्र्यांना आम्ही विनंती करू की या बाबतीमधली आचारसंहिता काय, कारण बाहेरच्या व्यक्तीला या इथले कायदे काय आहेत याची माहिती नसते आणि त्यामुळे ते वक्तृत्व करून जातात। नंतर त्याला असलेल्या कायद्याला किंवा याच्या असलेल्या चौकशीला समोर जावं लागतं। माझं म्हणणं आहे की जोपर्यंत सरकारच्या वतीने किंवा या असलेल्या सदनाच्या चर्चेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला या असलेल्या अधिकाराचा काय फायदा होऊ शकतो किंवा तोटा होऊ शकतो, काय कारवाई होऊ शकते याचं महत्त्व कळत नाही, तोपर्यंत हे आरोप प्रत्यारोप सातत्याने होत राहणार आहे। पण माझी विनंती आहे, निदान ही चर्चा सुरू झाली आहे, मध्यंतरी काळामध्ये मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन। त्या अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये जो आपला सदस्यांचा अधिकार आहे की त्या असलेल्या एका पदाधिकाऱ्यांनी बोलल्यामुळे त्यांनी जे बोललं ते त्याच्या पोटातलं होतं ते ओटात आलं, परंतु ती गांभीर्याने दखल मुख्यमंत्र्यांनी पण घेतली ना। विधानसभेचे सदस्य, विधान परिषदेचे सदस्य असो किंवा खासदार असो, ते आल्यानंतर शासकीय अधिकाऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे। हा आदेश हा मुख्यमंत्र्यांना काढावा लागतो। हे 125 वर्षाच्या असलेल्या या गौरवशाली ऐतिहासिक असलेल्या कार्यकालामध्ये मुख्यमंत्र्यांना काढावा लागतो। हा फरक आता हा महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, ही वस्तुस्थिती मान्य करावं लागेल। आता त्यातली काही गोष्ट खरंच गोष्ट आहे की अधिकारी लोकप्रतिनिधीला किती महत्त्व देतात, किती त्या ठिकाणी अधिकाराबद्दल आपल्याला अधिकार मिळतो, याची सुद्धा या ठिकाणी मी मगाशी आपल्याला विशेष उल्लेख करण्यासाठी मागितलं होतं। पॉइंट ऑफ प्रोसिजर या सदनामध्ये आम्ही चर्चा करतो ना दादा, आम्हाला उत्तर मिळतात, उत्तरं मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी होत नाही। 1 महिन्यात मिटिंगा घेतो म्हणून सांगितल्या जातात। आम्ही प्रवीण दरेकर आश्वासन समितीचे अध्यक्ष आहेत, आम्ही त्यांच्याकडे पण निवेदन दिलेले आहे। सभागृहातल्या सदस्यांनाच जर तिथं अधिकाराच्या माध्यमातून अधिकार मिळत नसेल किंवा न्याय मिळत नसेल तर सर्वसामान्य माणसांची भावनाही तशी होईल। माझी विनंती एवढीच आहे की या गोष्टीचं मी समर्थन करणार नाही, परंतु हे करत असताना सभापतीचा मान हा राहिला पाहिजे, तो त्रिवार आहे। तो राहण्याच्या संदर्भातलं कोणी जर अवलंबून केला असेल तर त्याच्या बाबतीमध्ये जो निर्णय या सदनामध्ये होईल त्याच्या बाबतीमध्ये कुठेही आम्ही त्या ठिकाणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न करणार नाही। म्हणून या संदर्भातून चर्चा सुरू झाली असेल तर माझी विनंती आहे दादा की कोणाचे किती अधिकार आहे हे जनतेला सुद्धा कळले पाहिजे। आपण एखाद्या ठिकाणी विशेष हक्कभंग समितीच्या माध्यमातून जेव्हा कारवाई करतो, मोठमोठ्या उद्योगपतींना सुद्धा आपण कटड्यामध्ये उभे केलेले आहेत, चौकशीला बोलवलेले आहेत। त्यांना माहीत नसतं सभागृहामध्ये विशेष हक्क समितीचा अधिकार काय, कोण काय करणार आहे, मला कोण काही करू शकत नाही। आणि हे बेताल वक्तव्य फक्त विरोधी पक्षाच्या एखाद्या पक्षाकडून होतं असं नाही, सत्तारूढ पक्षातल्या पक्षाकडून पण होतो। त्यामुळे आदर, मगाशी त्याचा उल्लेख केला प्रवीण दरेकरांनी, पवार साहेबांपासून अनेक लोकांचं, इथे अनेक दिग्गजांचा उल्लेख श्रीकांत भारतींनी केला। या सभागृहाची एक उंची आहे, या सभागृहामध्ये तर याकडे आपलं लक्ष असेलच। यानंतर थेट जाऊयात विधानसभेमध्ये।
विरोधामध्ये सदर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केला आणि त्यावेळेस दुर्भाग्य असं होतं का नागपूर शहराचे आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख होते. त्यांनी हे प्रकरण त्यावेळेस दाबण्याचा प्रयत्न केला. मी आणि प्रवीण दटके यांनी लक्षवेधी लावण्या या ठिकाणी टाकलेली आहे. 1-2 दिवसामध्ये ते लागेल. काल मी विधानसभेमध्ये आलो असता तुकाराम मुंडेच्या इशाऱ्यावर माझ्या दोन्ही मोबाईलवर मला धमकी आली का तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरुद्ध बोलू नका नाही तर याचे गंभीर परिणाम होईल. हे त्यांनी मला धमकी दिली आणि मी कालच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय अध्यक्ष विधानसभा आणि पोलीस कमिशनर साहेबाला मी तक्रार केली. त्याची FIR दाखल का IAS अधिकारी तुकाराम मुंडे त्यांचे समर्थक असतील जे कोणी असतील ते अशा प्रकारची अगर आमदाराला धमकी देत असेल तर अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय याची गंभीर दखल घेण्याची आवश्यकता आहे. या संदर्भात निवेदन घेण्याची आवश्यकता आहे आणि आम्हाला संरक्षण देण्याची आवश्यकता आहे. कारण तुकाराम मुंडे हा असा व्यक्ती आहे का ज्यांनी या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये त्याच्या 20 वर्षात 24 बदल्या झाला, कुठेही तो टिकत नाही. आणि म्हणून जे काही आम्ही मांडणार आहोत ते लक्षवेधीच्या माध्यमातून मांडोल, परंतु याच्यावर आपण तत्काळ कारवाई करावी आणि याची गंभीर नोंद घ्यावी आणि आम्हाला संरक्षण द्यावं अशा प्रकारची माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला विनंती आहे. साहेब 2 मिनिट. अध्यक्ष महोदय, हा विषय जो सभागृहात आला, कुठल्याही आमदाराला अशा प्रकारची धमकी देणं लोकप्रतिनिधीला हे योग्य अजिबात नाही. हे आम्ही ते सहन पण करणार नाही. पण अध्यक्ष महोदय, यामागची पार्श्वभूमी जी मानली गेली बघा, ते प्रामाणिक आहेत की नाही, इमानदार आहेत की नाही. त्यावेळेस ते महानगरपालिकेमध्ये असताना त्यांची चौकशी केली गेली. त्यावेळेस त्यांच्या आयुक्तांनी त्यांना त्या संदर्भातली क्लीन चिट दिली. रेकॉर्डवर आहे. मी काही माझ्या मताने सांगतोय असं नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांना ते माहीत आहे. महिला आयोगाकडे तक्रार झाली होती. महिला आयोगाने सुद्धा ज्या महिलांनी तक्रार केली त्यांच्यावर दंड आकारला. बघून घ्या, केंद्रीय महिला आयोगाने. हे सगळं वस्तुस्थिती आहे. भ्रष्टाचार, अध्यक्ष महोदय, एक अधिकारी नियमाला धरून काम करत असेल आणि एका अधिकाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवला असेल तर त्या अधिकाऱ्यावर दोष न देता ज्यांनी काही त्यांना धमकी दिली त्यामध्ये जर त्यांचा सहभाग असेल तर त्यावर कारवाई व्हावी. आम्ही कुठल्याही आमदार लोकप्रतिनिधीला धमकी देणं हे अजिबात सहन करू शकत नाही. सभागृहाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही विनंती आहे की अशा कुण्या प्रवृत्तीला आपण अजिबात थारा देऊ नका. परंतु यातील वस्तुस्थिती, यातील सत्यता गेली 24 बदल्यात आल्यानंतर त्यांच्यावर जे काही आरोप झालेत, आपल्या कुणाच्या स्वार्थासाठी ते आरोप केले गेले असतील, त्या संदर्भात जर रिपोर्ट आला असेल, तत्कालीन आयुक्तांनी केलेली चौकशी, केंद्रीय महिला आयोगाने केलेली चौकशी, या सर्व चौकशीमध्ये तुकाराम मुंडे दोषी नाहीत हे सिद्ध झालेलं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सत्य परिस्थिती असेल, काही चूक असेल तर कारवाई निश्चितपणे करावी, परंतु निर्दोष असेल तर कुठल्याही दबावामध्ये ही कारवाई होऊ नये अशी माझी विनंती आहे. प्रवीण दटके. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष म्हणजे कृष्णाभाऊ, माननीय अध्यक्ष महोदय फार ज्येष्ठ सदस्य आहेत. मान्य विजूभाऊ, एक पत्र आलं, मी पत्राची तारीख वाचतो. 20 ऑक्टोबर 2025. सही आहे धनंजय भागवत, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन. पत्र काय मी वाचतो, 2च ओळीच आहे. श्री तुकाराम मुंडे भाप्रसे तत्कालीन महानगरपालिका आयुक्त नागपूर यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर या पदावरील नियुक्तीस शासनाची कार्योत्तर मान्यता देण्यात येत आहे, त्याकरिता अनुषंगाने कारवाई करावी, एवढं पत्र आहे. माननीय विजूभाऊंनी जे म्हटलं आहे, जर ते झालं असतं, FIR अजूनही पेंडिंग आहे सदर पोलीस स्टेशनला. नंबर 1, 5 दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची सुट्टी रद्द केली. 5 दिवसाच्या, 5 महिने 5 दिवसाच्या प्रेग्नेंट महिलेची, माननीय अध्यक्ष महोदय, डिलिव्हरी झाले, डिलिव्हरी नंतर 5 दिवसाची हे होती, माफ करा, सुट्टी रद्द केली. दुसऱ्या एका महिलेनी यांनी म्हटलं त्या नसतीवर सही नाही केली म्हणून त्यांना विचित्र शब्दाचा प्रयोग झाला, त्याची महिला आयोगाकडे तक्रार झाली. महिला आयोगाकडे अजूनही हिअरिंग पेंडिंग आहे. माननीय अध्यक्ष महोदय, हे पत्र आल्यानंतर आम्ही लक्षवेधी टाकली, आमचा अधिकार आहे. आणि लक्षवेधी टाकणाऱ्या माननीय कृष्णा खोपडेंना जर गेटवर किंवा मोबाईलवर धमक्या येणार असतील. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.